हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत ते म्हणजे टू कॉलम कॅशबुक मधला जो सॉल्व्ह करून दिलेला क्वेश्चन आहे. फर्स्ट आणि सेकंड तुम्ही होमवर्कमध्ये करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करणार. का सर? कारण थोडे डिफिकल्ट लेवलचे आहेत. ओके, तर जर तुम्ही बुक ओपन करून बघितला तर सबसिडरी बुकमध्ये पेज नंबर 134 प्रॉब्लेम नंबर 3 जो आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी सॉल्व्ह करून दिलेला आहे तो आपण इकडे सॉल्व्ह करणार आहोत. काय सांगतात बघा, एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन कॅश बुक विथ कॅश अँड बँक कॉलम ऑफ मेहता ब्रदर्स. सुरुवातीला आपण लिहिलेला आहे इन द बुक्स ऑफ मेहता ब्रदर्स टू कॉलम कॅश बुक. डन, ड्रॉ करून घेतलेला आहे आपण रिसिट साइड, पेमेंट साइड. सर 1 तारखेला सांगतात ऑक्टोबर 2019 कॅश इन हँड 13,000 आहे आणि बँक बॅलन्स 24,000 आहे. सर कॅश इन हँडचा बॅलन्स हा नेहमी पॉझिटिव्ह असणार म्हणजे डेबिट, आणि कॅश ॲट बँकचा बॅलन्स हा कधी कधी डेबिट असेल, कधी कधी क्रेडिट. सर कधी क्रेडिट असेल किंवा निगेटिव्ह कधी असेल हे आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. ओके, पण सध्या सर आपल्याला कॅश आणि बँक दोन्हीचा बॅलन्स दिलेला आहे आणि सर दोन्हीचा ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स मित्रांनो आपण काय करतोय, रिसिट मध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, कॅशचा बॅलन्स आहे 13,000 रुपये 13,000, आणि बँकचा विचार केला तर बँकचा बॅलन्स आहे 24,000 24,000 रुपये. आपण विदाउट नॅरेशन हे सॉल्व्ह करणार आहोत. जर तुम्हाला कॉलेजमध्ये सांगत असतील की विथ नॅरेशन करा तर तुम्ही नॅरेशन घ्या, आपण नॅरेशन डिस्कशन करूया, बट मी इथं नॅरेशन लिहिणार नाहीये. ओके, आपण विदाउट नॅरेशन हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार. डन, येस सर. 3 तारखेला सांगतात कॅश सेल्स ₹80,000 ॲट 10% ट्रेडर्स डिस्काउंट. ट्रेडर्स डिस्काउंट म्हणजे ट्रेड डिस्काउंट. सर 80,000 रुपयेचा माल विकलेला आहे. माल विकलाय म्हणजे पैसे येणार. सर पैसे येणार म्हणजे रिसिट. 3 तारखेला टू सेल्स अकाउंट. सर 80,000 येणार का? नो, 80,000च्या 10% कमी म्हणजे 8,000 रुपये कमी येणार. मग सर येणार तरी किती रुपये एक्झॅक्ट मध्ये? तर 72,000. का सर? 80,000 मधून 8,000 काय झाले? मायनस. ओके, नॅरेशन आपण नाही घेणार, पण आपण तर नॅरेशन काय लिहू शकतोय सर? बेइंग कॅश सेल्स ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. एकदम बेसिक नॉलेज आहे, बरोबर. ओके, 5 तारखेला काय सांगतात बघा, कॅश परचेसेस 60,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट, 5% कॅश डिस्काउंट, हाफ ऑफ द अमाउंट वॉज पेड इन कॅश अँड रिमेनिंग बाय चेक. ओके सर, थोडं इंटरेस्टिंग आहे. काय घडलंय बघा 5 तारखेला 5 ऑक्टोबरला हे ना, तुम्हाला हे वर्किंग नोटचं सुद्धा स्क्रीनशॉट घ्यावं लागेल कारण अमाऊंट कशाला हे कळण्यासाठी. सर आपण परचेस केलेला आहे. परचेस केलं म्हणजे ऑब्व्हियसली सर आपल्यासाठी हे पेमेंट आहे. परचेसेस किती रुपयाचा माल सर परचेस केला आपण? 60,000 रुपयाचा. 10% ट्रेड डिस्काउंट आहे. आधी मी ट्रेड डिस्काउंट लेस मारतो 10% TD. सर 60,000च्या 10% 6,000 रुपये डिस्काउंट येणार, तो लेस मारला, बॅलन्स आला 54,000 54,000. ओके सर, यस. त्यानंतर सांगतात मित्रांनो 5% कॅश डिस्काउंट पण आहे, तो सुद्धा लेस होणार. सर कॅश डिस्काउंट असू दे किंवा ट्रेड डिस्काउंट असू दे, तो आपण कॅशबुक मध्ये रेकॉर्ड करायचा नाही. केअरफुली मी तुम्हाला नोट देईन, ती नोट सुद्धा तुम्ही लिहून घ्या. ओके सर, 54,000च्या 5%, 54,000च्या 10% किती येणार? 5,400. त्याच्या हाफ म्हणजे 2,700 रुपयाचं डिस्काउंट आलं. सर ते पण आपण मायनस केलं. 54 मधून 2 गेले 52,000, मधून 700 गेले 51,300 रुपये. किती आलं सर? 51,300. आता काय सांगतात सर, जे हाफ आहे ना ते कॅश आहे आणि हाफ थ्रू बँक आहे, म्हणजे बँक असणार 50-50. ओके, 50% आणि 50%. सर 51,000च्या 50%चा जर विचार केला तर 25,500, 300च्या हाफ 150, म्हणजे 25,650. यस सर, 25,650 तुम्ही कॅश दिलेला आहे आणि 25,650 तुम्ही बँक थ्रू पेमेंट केलेलं आहे. 25 25 50, 600 600 1200, म्हणजे 51,200 51,300. बरोबर आहे सर, 51,300 रुपये. बरोबर. काय घडलंय बघा सर, परचेस केलेला आहे 60,000 रुपयाचा माल, 10% डिस्काउंट आहे, ट्रेड 6,000 मायनस केलं, 54,000 द्यायला पाहिजे होते आपण, पण आपल्याला 5% पुन्हा कॅश डिस्काउंट मिळाला. कॅश डिस्काउंट मिळाला याचा अर्थ 2,700 तुम्हाला मिळालेले नाहीये. सो तो डिस्काउंट झालाय पण तुम्हाला पैसे नाही मिळाले ना त्या केसमध्ये,
याचा अर्थ सर डिस्काउंट आपण कॅशमध्ये म्हणजे कॅशबुक मध्ये रेकॉर्ड करत नाही, कारण ती रिसिप्ट नाहीत आपले, किंवा डिस्काउंट आपले पेमेंट सुद्धा असत नाही. ओके, मग आपण इथे एक नोट घेऊ शकतोय. कोणती सर? नोट ट्रेड डिस्काउंट, हे तुम्ही लिहून घ्यावं लागेल. और कॅश डिस्काउंट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. सर ट्रेड डिस्काउंट असू दे किंवा कॅश डिस्काउंट असू दे, हे तुम्ही तुमच्या कॅशबुक मध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. डन सर? येस. काय घडलंय सर? 5 तारखेला परचेस केलंय 25,650, 25,650. ओके, परचेस केलेलं आहे, 5 तारीख आहे. बाय परचेसेस अकाउंट किती रुपये घेणार सर आपण? 25,650 कॅश कॉलम मध्ये आणि 25,650 बँक कॉलम मध्ये. का सर? बिकॉज 50% पेड इन कॅश अँड रिमेनिंग पेड बाय चेक. डन सर? येस. ओके, समजा नॅरेशन लिहायचं असतं तर काय दिलं असतं सर आपण? बेइंग कॅश परचेसेस ॲट 10% ट्रेड डिस्काउंट, 5% कॅश डिस्काउंट अँड हाफ अमाऊंट पेड इन कॅश, हाफ अमाऊंट पेड इन बाय चेक. ओके, येस. 7 तारखेला डिपॉझिटेड कॅश इन टू बँक. सर कॅश उचलला आणि बँकेमध्ये, यस, बँकेमध्ये जमा केलं, तर कॉन्ट्रा एंट्री असणार आहे 7 तारीख. सर कॉन्ट्रा एंट्री म्हणजे रिसिट मध्ये पण इफेक्ट, पेमेंट मध्ये पण इफेक्ट. सर काय एंट्री? आपण जेव्हा कॉन्ट्रा एंट्री येणार मित्रांनो, तेव्हा मनामध्ये एंट्री बनवायची. काय एंट्री असणार? डिपॉझिटेड कॅश इन टू बँक, पैसे उचलला, बँकेत जमा केला. कॅश गोज आउट बँक रिसिव्हर. काय एंट्री येणार? बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश, बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश. सर इकडे यावं लागेल, बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. ओके, आणि इकडे म्हणावं लागेल आपल्याला टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. डन सर? येस. सर टू कॅश म्हटलं याचा अर्थ अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये जाणार? बँक कॉलम मध्ये जाणार 40,000. बाय बँक अकाउंट म्हटलं याचा अर्थ अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये जाणार? तर कॅश कॉलम मध्ये जाणार 40,000. डन सर? येस. नॅरेशन आलं असतं बेइंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. नऊ तारखेला रेसिव्ह बेरर चेक फ्रॉम सुमित. सर बेरर चेक आहे, कॅश म्हणून ट्रीट करतो, रेसिव्ह झालेला आहे, रिसिट आहे, कुणाकडनं सर? सुमित. तारीख आहे 9. टू सुमित अकाउंट बेरर चेक मिळालेला आहे, कॅश कॉलम मध्ये घेणार मी 9,500, बँक कॉलम मध्ये डॅश. नॅरेशन काय लिहिलं असतं सर? बेइंग रेसिव्ह बेरर चेक. डन. 13 तारखेला सोल्ड गुड्स फॉर कॅश 12,000 ॲट 4% ट्रेड डिस्काउंट. माल विकलाय सर, पैसा येणार 13 तारीख. टू सेल्स अकाउंट किती रुपयाचा माल विकलाय सर? 12,000चा. 12,000च्या 4%, 12,000च्या 10% 1200, 1% म्हणजे 120, बरोबर 120. त्यानंतर 2% म्हणजे 240, 4% म्हणजे 480. सर आपल्याला कॅल्क्युलेशन जमले पाहिजे, बरोबर. कसं सर? 12,000च्या कसे काढू शकताय? 4%, 20 कॅन्सल, 120 गुणिले 4, 480. सर 480चं डिस्काउंट आहे. कोणतं डिस्काउंट आहे सर? कोणतं पण असतं, ट्रेड डिस्काउंट आहे. 12,000 मधून 480 लेस होतील, म्हणजे बॅलन्स येणार 11,520. यस सर, बरोबर. 11,520. बँक कॉलम मध्ये डॅश, बेइंग कॅश सेल्स ॲट 4% ट्रेड डिस्काउंट. डन सर. पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. सर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे ड्रॉइंग्स, फक्त इन्शुरन्स प्रीमियम असतं, तर इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट घेतला असता. सर 15 तारखेला लाईफ इन्शुरन्स प्रीमियम दिलेला आहे स्वतःचा, म्हणजे ड्रॉइंग्स, बाय ड्रॉइंग्स अकाउंट. यस सर, येस. किती रुपये? 4,000. सर नॅरेशन काय असणार? बेइंग पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. 18 तारीख आहे, सॉरी, चेक रेसिव्ह ऑन 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबरला सुमित कडनं चेक मिळालाय बघा, इथं आहे. डिपॉझिटेड इन टू बँक. सर प्रिव्हियस डे ला मिळालेला एखादा चेक जर बँकेमध्ये डिपॉझिट करत असाल तर कॉन्ट्रा एंट्री पास होणार. सर सुमित कडनं मिळालेला चेक मी 9,500 रुपयाचा ऍज अ कॅश म्हणून ट्रीट केलेला आहे, त्याला आता बँकेत जमा करायचा आहे, म्हणजे कॅश गोज आउट बँक रेसिव्हर.
काय एंट्री बनणार सर? ओके, त्याच्यात आपण डेट लिहून घेऊया आधी. 18 कॉन्ट्रा एंट्री असणार आहे. सर माझ्याकडे पैसा गेलेला आहे आणि बँकेने रिसीव्ह केलाय. बाय बँक टू कॅश, बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश, बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश. चला लिहूया आपण बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. ओके, आणि इकडे आपण लिहिणार टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. सर कॉन्ट्रासाठी सीन आपण डिनोट करतो त्याला कुठं लेजर फॉलोच्या कॉलम मध्ये. सर टू कॅश म्हटलंय किती रुपयाचा चेक? 9,500. टू कॅश म्हटलंय म्हणजे बँक कॉलम मध्ये येणार 9,500. ओके, इथं बाय बँक येणार म्हणजे कॅश कॉलम मध्ये येणार 9,500, बँक कॉलम मध्ये डॅश. बँक चेक डिपॉझिटेड इन टू बँक. सर आपण जो चेक मिळाला होता तो बँकेत डिपॉझिट केलेला आहे. ओके, नॅरेशन आपण घेत नाहीये, पण नॅरेशन डिस्कशन करू शकतो आपण, एवढं डिफिकल्ट पण नाहीये. सर 22 तारीख रेसिव्ह क्रॉस चेक फ्रॉम प्रभाकर 6,000. सर प्रभाकर कडनं चेक मिळालाय, क्रॉस चेक आहे. सर क्रॉस चेक असेल तर विचारच नाही करायचा, बँक कॉलम. बेरर चेक कॅश कॉलम, क्रॉस चेक बँक कॉलम. कुणाकडनं मिळाला सर? प्रभाकर 22 तारीख. टू प्रभाकर अकाउंट, टू प्रभाकर अकाउंट. सर क्रॉस चेक मिळालेला आहे ज्याची किंमत 6,000 रुपये आहे, बँक कॉलम मध्ये 6,000. येस सर. 27 तारखेला इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल 25,000 अँड डिपॉझिटेड द सेम इन टू बँक. सर 27 तारखेला 25,000 रुपयाचं ऍडिशनल कॅपिटल आणलंय आणि बँकेत जमा केलेलं आहे. मग सर कॉन्ट्रा एंट्री होणार का? नो. का सर? 27 तारखेलाच आणलंय, त्याच दिवशी जमा केलंय. सर रिसीट आहेत का? कारण ऍडिशनल कॅपिटल आलेलं आहे टू कॅपिटल अकाउंट, त्याच दिवशी बँकेत जमा केलंय, याचा अर्थ ते कुठे इफेक्ट होणार सर? बँक कॉलम मध्ये. किती रुपये? 25,000. कॅश कॉलम मध्ये नॉट है ना, कॅश कॉलम मध्ये नॉट इफेक्ट. डन सर. नॅरेशन काय लिहिलं असतं? बँक इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल. सर 28 तारखेला पेड इलेक्ट्रिसिटी बिल अँड टेलिफोन बिल. सर दोन खर्च केलेले आहेत, तारीख आहे 28. बाय इलेक्ट्रिसिटी बिल, इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट. सर पेमेंट कसं झालंय नाही सांगितलं, म्हणजे कॅश मधनं कमी होतील. 3,000 रुपये कॅश कॉलम मध्ये जाणार. सर त्याच दिवशी काय झालंय? टेलिफोन बिल पण पेड झालाय 28 तारीख सेम. बाय टेलिफोन बिल अकाउंट, टेलिफोन बिल अकाउंट. ओके, किती रुपये सर? 4,100. कॅश कॉलम मध्ये येणार 4,100, बँक कॉलम मध्ये डॅश. डन. 30 तारखेला रेसिव्ह क्रॉस चेक फॉर डिव्हिडंड. सर डिव्हिडंड साठी क्रॉस चेक मला मिळालेला आहे. किती तारखेला? 30. टू रिसिट असणार डिव्हिडंड अकाउंट. ओके सर. येस. 6,250 बँक कॉलम मध्ये जाते. सॉरी. ओके सर, आता आपण क्लोज करतोय कारण आपण सगळे ट्रान्झॅक्शन कन्सिडर केलेले आहेत. क्लोज करताना आपल्याला रूल्स माहित पाहिजेत की सर आधी आपण रिसिट आणि पेमेंट दोन्ही साईडची टोटल करून घेणार, जी टोटल जास्त आहे ती कन्सिडर करतोय. सर 2 कॉलम कॅशबुक आहे, मी कॅल्सी यूज करतो, अलाउड नाही आपल्याला एक्झाम मध्ये. कॅशची टोटल बघितला तर 13,000 प्लस 72 प्लस 9,500 प्लस 11,520. ओके झालेलं आहे सर 1,06,020. 1,06,020 सेम सर 1,06,020. ओके सर, त्यात पेमेंटची टोटल मायनस करावी लागेल. 25,650. सॉरी, टोटल आलेली किती होती मगाशी? 1,06,020 मायनस 25,650 मायनस 40,000 40,000 मायनस 4,000 मायनस 9,500 मायनस 3,000 मायनस 4,100. इकडे काय आहे का? नाही, इकडे 19,770चा बॅलन्स. 19,770. डन सर. चला आता बँक कॉलम बघूया सर. बँक कॉलम मध्ये पण ऑलमोस्ट ही साईड जास्त आहे रिसिट वाली. 24,000 प्लस 40,000 प्लस 9,500 प्लस 6,000 प्लस
25,000 प्लस 6,250 टोटल आहे सर 1,10,750. सेम इकडं पण येणार 1,10,750. इकडे गॅप येईल सर, त्यातनं किती मायनस करावं लागेल तर एकच अमाऊंट आहे 25,650, 85,100. महिना आहे ऑक्टोबर, दिवस असतात 31. बाय बॅलन्स कॅरी डाऊन, नेक्स्ट मंथला कॅरी फॉरवर्ड करतो आपण. नोव्हेंबर 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 19,770 आणि 85,100. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला सोल्युशन इथे दिलेलं आहे, तरी पण आपण का सॉल्व्ह केलं सर, तर तुमची जी कन्सेप्ट आहे ते क्लिअर झाली पाहिजे यासाठी. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट हवं तर घेऊ शकताय या वर्किंग नोट बद्दल, आणि ही नोट सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या बुकमध्ये. ओके, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर फ्रेंड्सना नक्की शेअर करा. धन्यवाद.